टीव्ही नेक्सच्या वतीनं राजेंद्र मकोटे मी आपलं स्वागत करतो। लोकशाही दिन हा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होत असतो। आजच्या लोकशाही दिनामध्ये ई स्टोअरचा एक फार मोठा घोटाळा कोट्यवधी रुपयाचा आहे, जो कोल्हापूरपासून त्याची व्याप्ती अगदी कोकण तळ कोकण बांद्यापर्यंत गेलेली आहे आणि कोल्हापूरचं एक चांगलं नाव यामुळे बदनाम झाल्यासारखं आहे। बरेच जण यामध्ये फसलेले आहेत, ते वारंवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत। आजच्या लोकशाही दिनात हे सर्व पदाधिकारी आणि यामध्ये पोळलेले आपली गुंतवणूक देऊन फसवलेले लोक आलेले आहेत। काय तुमची माहिती सांगा? ई स्टोअरमध्ये आमचे ह्या सगळ्या मंडळींचे अनिल पाटील आणि किरण पाटील, विनायक राऊत या मंडळींनी या लोकांना प्रलोभन दाखवलं आणि त्या लोकांनी या लोकांना पैसे भरायला लावले आणि ती कंपनी आता बंद झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं। आम्ही लोकशाही दिनादिवशी या तक्रार अर्ज देण्यासाठी लोकशाही कलेक्टरांच्याकडे अर्ज दिलेला आहे, DSPंच्याकडे अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाची लवकर पूर्तता करून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। मी आनंद शिंदे, ई स्टोअर इंडियाच्या माध्यमातून या संपूर्ण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे। राहणारी बाजूने कागद आजाराचा विचार करता जवळपास 8 ते 10 कोटी रुपयाचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे आणि या घोटाळ्याबरोबरच ज्यांना अटक झाली होती ते देखील आता मोकाट फिरत आहेत आणि काही एजंट याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं कमिशन मिळवून त्यांच्यावरती गुन्हा दाखल नव्हता तेही मोकाट फिरत आहेत। या सर्वांना अटक होणं फार गरजेचं आहे, कारण ही सर्वसामान्य माणसं जे आहेत त्यांनी शेतीतून आणि आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून ही गुंतवणूक एका आमिष दाखवल्यामुळं केली गेलेली आहे आणि यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे। नमस्कार, मी सुरेंद्र सुर्वे, महावीर उद्यान, जो कलेक्टर ऑफिसच्या समोरचं महावीर उद्यान जे कोल्हापुरातलं आपलं हृदय म्हणून समजलं जातं, त्याच्या दुरावस्था जी चालू आहे त्याच्या संदर्भात आम्ही गेले वर्षभर यांचा पाठपुरावा करतो आहे की त्याची जी दुरावस्था आहे ती पूर्णपणे जावं। पण एकंदरीत बघता आम्ही 25 जानेवारी रोजी हा अर्ज महापालिकेला दिलेला आहे आणि त्याच्यावर फारच कमी ॲक्शन झालेली आहे। महापालिकेचे जे आता उद्यान गार्डन आहे याच्यामध्ये दररोज जवळजवळ 400 ते 500 लोक येत असतात। सकाळी 300 ते 400 लोक फिरायला म्हणून येतात, व्यायाम करायला येतात किंवा वेगवेगळ्या कारणाने येतात आणि संध्याकाळी पालक त्यांच्या मुलांना घेऊन येत असतात। पण त्या ठिकाणी एवढं बांधकाम आणि हे आहे, तिथे मुख्य म्हणजे वॉकिंग ट्रॅक नाही आहे। संपूर्ण महावीर गार्डनमध्ये कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे। त्यांनी कचरा उचलायला म्हणून नवीन त्यांनी पेग्विनच्या हे सुद्धा आणलेले आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा कचरा नाही आणि कचरा ज्या ठिकाणी ठेवला जातो तो कचरा जवळजवळ 10 ते 15 दिवस उचलला जात नाही। संपूर्ण ट्रॅक खराब झालेला आहे। त्या ट्रॅकमधून चालताना बऱ्याचशा लोकांना अपघात होतात, काही लेडीज पडलेल्या आहेत आणि त्यांचे हातपाय मोडलेले आहेत। तर आमची ह्या लोकशाही दिनानिमित्त परत एकदा कॉर्पोरेशनला विनंती की महावीर गार्डनचा ट्रॅक करा आणि महावीर गार्डनचा साफसफाई करा। धन्यवाद। मी पद्माकर कापसे, सामाजिक कार्यात सतत असतो। महाराष्ट्र राज्य शासनाचा जो उपक्रम आहे लोकशाही दिन, मला वाटते कोल्हापुरामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होत असतो। हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे, पण तितकाच आपल्याला या उपक्रमाविषयी मला बोलायचं आहे की या लोकशाही दिनापर्यंत जे लोक येतात ते राज्य शासनाच्या किंवा स्थानिक प्रशासनाच्या अंगीकृत असणाऱ्या संस्थेमध्ये नागरिकांना न्याय मिळत नाही आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असतात। न्याय मिळेपर्यंत ते जेरीला येतात, अशी व्यवस्था आणि यंत्रणा आपल्या इथं आहे। त्यामुळे निर्डावलेल्या या प्रशासनामध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत असणारे नागरिक शेवटी नाईलाजानं या लोकशाही दिनाच्या निमित्ताने एक आशेने येतात। पण आशेनं आल्यानंतर तिथं मला वाटतं की चांगल्या पद्धतीनं आता कलेक्टर साहेब असतात, उपजिल्हाधिकारी आहेत, वेगवेगळ्या शासनाचे प्रतिनिधी आहेत, ते अत्यंत जबाबदार दिसतात, ऐकून घेतात। मला वाटतं शासनासमोर त्यांचा आक्रोश असतो, म्हणजे त्यांना न्याय मिळत नाही, दाद मिळत नाही आणि शेवटी कंटाळून शेवटी इथं येतात। पण मला वाटतं की इथं तो अंतिम न्याय मिळायला पाहिजे आणि तो मिळत नाही का, समोपचारानं सुद्धा तो त्याचा निकाल लावला पाहिजे असं माझं मत आहे। आणि मला वाटते की जशी न्यायव्यवस्थेमध्ये आता पेंडिंग चालू आहे, म्हणजे प्रलंबित जवळपास 3-3.5 कोटी या देशामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये अडकून पडलेले दावे आहेत, तशीच व्यवस्था इथं होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे। इथून
कमीत कमी वेळेमध्ये येणाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. मारुती दुंडाप्पा कांबळे KMT वाहक रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा अध्यक्ष आहे मी. की पदोन्नतीसाठी आम्ही गेली 2022पासून प्रयत्न करतो आहे, पाठपुरावा करतो आहे. आयुक्तांना पत्र दिलं, 3 वेळा उपोषण केलं, देतो म्हणून नुसतं आश्वासन देतात, तरीसुद्धा अद्याप आपल्याला पदोन्नती मिळालेली नाही. म्हणून आपण इथे जनता दरबारमध्ये 3 वेळा आपण येऊन अर्ज केला, तरीसुद्धा नुसतं आम्हाला आश्वासनच मिळत आहेत. तरी आम्हाला ही पदोन्नती मिळणार का, नाहीतर ह्या न्याय मागण्यासाठी आम्ही कुणाकडे जायचं, ही आम्हाला आम्हाला फार मोठा प्रश्न पडलेला आहे. तरी आम्हाला न्याय मिळावी ही विनंती. मी धनाजी मारुती तांबेकर, राहणार कलनावडी. आम्ही ई स्टोअरमध्ये असं आमचं फसवणूक केली. यापूर्वीसुद्धा मी 2022मध्ये तक्रार अर्ज राधानगरी पोलिसांना केला होता, पण त्याची आजपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. तरी त्यामुळे आम्ही सध्या सर्वजण एकत्र येऊन कोल्हापूर शाहू पोलिसला तक्रार दिलेला आहे DSPच्या मार्फत, आणि आता त्याचा न्याय मला मिळावी ही अपेक्षा असल्याने आम्ही आज लोकशाही दिनानिमित्त निवेदन द्यायला आलेलो आहे. दुंडाप्पा शिवलिंग चौले, राहणार हलकणी तालुका गडिंग्लज, पण सध्या राहणार बेळगाव, अंजनेय नगर, प्लॉट नंबर 9 राहणार. आता माझं असं झालं आहे, 1996 साली 700 रुपये कर्जाला माझ्याकडनं 30,000 रुपये वसूल केलेत, आणि 2011ला माझे जमीन खरेदी केलेत मला न सांगता, आणि याच्याबद्दल पैसे त्यांच्याकडं आणि जमिनी त्यांच्याकडं. याच्याबाबत वारंवार सतत माहितीचे अधिकारी खाली लोकशाही दिनात साध्या अर्जात करूनही महसूल खातं, पोलीस खातं आणि सहकार खातं माझ्याबाबत चौकशी करत नाहीत. याच्याबद्दल मी तीव्र आंदोलन छेडणार आहे, किंवा कलेक्टर्स ऑफिससमोर उद्या 15 ऑगस्टला मी झेंडावंदनला तक्रार करणार आहे. याच्याबद्दल आपल्याला सहकार्य करावे, आणि सहकार खात्यात, पोलीस खात्यात आणि महसूल खात्यात जे घोटाळे होतात त्या घोटाळ्याबद्दल मी आंदोलन करतो. 2005पासून मला साथ देत नाहीत, कृपया करून मला साथ द्यावी. मी चारुदत्त देसाई, कोल्हापूर रहिवासी असून माझा शाहूपुरी ई वार्डामध्ये जागा आहे. तर त्याची 14 वर्षे माझ्या नावावर नसताना देखील माझ्याकडून घरपाळा दंडासकट वसूल केलेला आहे, आणि हे थांबवण्यासाठी मी अर्ज देऊन 1.5 वर्ष झाली काय, तरीही ते अर्ज नुसतं निकालच काढतायत. आमची काही चूक नाही म्हणून, पण त्यांची चूक आहे. आणि विदाऊट शेड्यूल अजूनही कामं तशी चालू आहेत त्यांची, घरपाळा वसूल करायची लोकांच्याकडून, तरीही ते थांबत नाही. तर त्याच्यावरती काहीतरी कारवाई करावी. मी सुंदर मारुती साळोखे, तानाई दौलत गोशाळा स्वामी विवेकानंद संस्थेचे, या संस्थेमार्फत आज जिल्हाधिकारी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. कुरेशी समाजाने कट्टावरची जनावरे संपूर्ण बंद केलेले आहेत, खरेदी विक्री बंद केलेल्यामुळे अनाथ जनावरांची संख्या वाढलेली आहे. त्या अनुषंगानं अनाथ जनावरांसाठी प्रतिदिन 50 रुपये अनुदान सरसकट गाय, म्हैस वगैरे सर्वांना द्यावं असं निवेदन देण्यात आलेलं आहे. माझे नाव सागर वसंत पटेल, मी बेलोळे बुद्रुकचा आहे. कागल पोलीस ठाण्यामधील ठाणे अंमलदार शंकर दोंडेबा गावडे या खात्यामार्फत दाबण्यात आलेला आहे, आणि नंतर मी तिला पुढाकार घेऊन पुन्हा त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला असता कोणतेही त्याला फिर्याददारला कुठलंही हे केलेलं नाही, आरोपीला टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये, आणि हा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासकालाही मी 1 वर्ष झालं झुंज देत आहे. तो अजूनही इन्शर्ट करून समाजाच्या पुढे 4 बलात्कार आणि 1 खून केला स्वतः सांगत असताना सुद्धा खातं याच्यावर कोणतीही जबाबदारी घेत नाही आहे. नारायण कुलकर्णी, राहणार प्रतिभानगर, प्लॉट नंबर 67, कोल्हापूर. माझी समस्या अशी आहे की माझ्या प्लॉटच्या बाजूलाच प्लॉट नंबर 68, परंतु ते न सोडता त्यांनी बांधकाम केलेलं आहे. ही समस्या आम्ही आमच्या प्रतिभानगर सोसायटीच्या माध्यमातून त्या अध्यक्ष आणि समितीकडे पाठवली होती, आणि समितीचे अध्यक्ष, आमच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी येऊन त्यांना ओसवाल साहेबांना हे बांधकाम काढून घ्यावं असं त्यांनी तोंडी स्वरूपात त्यांना सांगितलं होतं. त्याचप्रमाणे लेखी स्वरूपात नोटीसही देण्यात आली होती. त्याचबरोबर आम्ही कोल्हापूर शहर नगररचना यांच्याकडे राजारामपुरीच्या ऑफिसमध्ये जनता मार्केटच्या वरती, जनता बाजारच्या वरती जे मार्केट आहे त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना त्याची छायाचित्र दिली होती, संबंधित तक्रारही करण्यात दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी तोंडी स्वरूपामध्ये त्यांना ते काढून देण्याच्या विषयी विनंती केली होती, आणि ही घटना साधारणपणे मेमध्ये घडली. तथापि इतकं होऊनही सुद्धा यांनी ते जे बांधकाम आहे, जे कॉलम्स काढलेले आहेत की जे माझ्या वॉलला, आणि भविष्यात कदाचित
कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली, आग वगैरे लागली, तर या ठिकाणी संबंधित वाहनं उदाहरणार्थ फायर टेंडर कसे येऊ शकणार. आत्ता ही झालेली नवीन डेव्हलपमेंट आहे. याच्यापूर्वी माझे शेजारी जे तेंडुलकर राहत होते त्यांनी नियमाला धरून, सोसायटीच्या नियमाला धरून, कॉर्पोरेशनच्या नियमाला धरून सविस्तर ती जागा त्यांनी सोडलेली होती. त्याचबरोबर माझ्या उत्तर दिशेस जे कुलकर्णी कुटुंब राहतं त्यांनीसुद्धा अशा प्रकारची जागा सोडलेली आहे. माझ्या पूर्वेस बाजूस असलेले गुणे परिवार, त्यामुळे आमच्या सर्व शेजाऱ्यांनी अशा प्रकारचा शेजार धर्म पाळलेला आहे. परंतु आता नवीन आलेले जे ओसवाल साहेब त्यांनी जे पूर्वीचं घर बांधून नवीन बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम योग्य रीतीनं केलेलं नाही, अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि माझ्या कंपाऊंड्स वास्तूस बांधून केलेलं आहे, कॉलम काढलेलं आहे. माझी कलेक्टर साहेबांना कळकळीची विनंती आहे, आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती आहे की हे बांधकाम त्वरित काढून घेण्यासाठी आदेश प्राप्त व्हावेत. हीच आज मागच्या लोकशाही दिनानिमित्तानं केलेली मी प्रार्थना आहे आणि नक्कीच जिल्हाधिकारी मला न्याय देतील याची मला पूर्ण खात्री आहे. नमस्कार, मी महादेव शिर्के. आम्ही सगळे क्षेत्रसिद्धगिरी कणेरी मठ येथून आलेले आहोत आणि परमपूज्य काळसिद्ध स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत. आता इथे आदरणीय जिल्हाधिकारी यांना प्राथमिक स्वरूपात आम्ही मूर्तीचं त्यांना गिफ्ट म्हणजे वेलकम गिफ्ट असं द्यायला इथे आलेलो आहेत. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आहेत, या 100% इको फ्रेंडली आहेत. 30 ते 40 मिनटामध्ये पाण्यामध्ये विरघळतात. ह्याची गोमय गणेश मूर्ती ही आपली 50% गोमय पावडर आणि 50% बांधावरची माती, शेतातली माती यापासून आपण तयार केलेल्या आहेत. म्हणजे या मूर्तीला जो कलर आहे तो पण आपण नैसर्गिक कलर वापरलेला आहे. त्यामुळे ही पूर्णपणे 100% इको फ्रेंडली गणेश मूर्ती आहे. आपल्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारच्या गणेश मूर्तींचं घरी आणून पूजन करावं आणि अशा प्रकारच्या गणेश मूर्तींचं विसर्जन केल्यानंतर पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. आज लोकशाही दिनामध्ये माननीय जिल्हा प्रमुख अमोल येडगे, निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, संजय तेली यांच्यासह पोलिसांच्या प्रतिनिधी वर्षा पत्की यांच्यासह जिल्हा परिषदेचे जोशी आणि महानगरपालिका प्रतिनिधी, PWDचे प्रतिनिधी या सर्वांनी येऊन आपल्या या सर्व नागरिकांची कडून आपली तक्रारी, त्यांची निवेदनं स्वीकारलेली आहेत. अगदी ई स्टोअर इंडियापासून ते अगदी व्यक्तिगत पातळीपर्यंतच्या सर्व तक्रारी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. गेले 4-6 महिने अनेकांच्या तक्रारीवर न्याय मिळालेला नाही, त्यामुळे त्यांनी येत्या 15 ऑगस्टला तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन आता सजगतेने या सर्व तक्रारीचा निटपारा करेल अशी अपेक्षा आता समस्त नागरिक आणि निवेदन दिलेले सर्व संस्था, संघटनाचे प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. TV नेक्स्ट मराठीसाठी मी राजेंद्र मुकोटे, जिल्हाधिकारी कार्यालयात.